मॉर्निंग, कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल. मी नेहा माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर स्नेहाची 2 दिवसापासून घाई चालू आहे मला, तर की चल मला सकाळी उठ आणि पटकन साबुदाणा वडा बनव आणि मला टिफिनला दे म्हणून. तर म्हटलं तर सकाळ सकाळ एवढं तेलकट नको, तर म्हटली नाही मला साबुदाणा टिफिनला घेऊन जायचं, वडे बनवतो. तर ठीक आहे म्हटलं, रात्री माझ्या आठवणीत आणून दे की रात्रीच्या शाबू भिजत ठेवायचा आहे ना, सकाळी वडे बनवायचे. तर मग तिने रात्री आठवणीत आणून दिलं आणि मी मस्तपैकी शाबू असं भिजायला ठेवलेला रात्री. आणि शिवाय शाबू भिजवणं सुद्धा खूप जरुरी आहे. कसा भिजवायचा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. शाबू भिजायला ठेवलाय मी, पण तुम्हाला सांगते मी कसं भिजवते ती मी. आणि इतका छान आहे, सुटसुटीत असा शाबू भिजून तयार होतो आणि झालेला आहे. आता शिवाय मी गॅसवर बटाटे शिजायला ठेवल्यात. पटापट पूर्ण रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही सुद्धा पूर्ण रेसिपी बघा, व्हिडिओ जरा सुद्धा स्किप करू नका. आणि साबुदाणा वडा तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे. 2 ते जास्तीत जास्त 4 साहित्य लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये एकदम छान आता टेस्टी कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनवते मी. आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक, दररोज व्हिडिओ बघताय पण लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करत नाही, तर तसं न करता दररोज लाईक करत जा, बाकी शेअर सबस्क्राईब सगळं काही करत जा आणि कमेंट सुद्धा करत जा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही दररोज माझे व्हिडिओ बघताय म्हणून. आणि थोडंसं प्लीज सपोर्ट करा. चला मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया. आणि व्हिडिओ जरा सुद्धा स्किप करू नका, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला सुद्धा रेसिपी कशी आहे ती माहीत पडेल. ठीक आहे, चला पटकन करूया. तर बघू शकता साबुदाणा इथे भिजून तयार आहे. एकदम सुटसुटीत मोकळा फट असा साबुदाणा भिजून तयार झालेला आहे. तर मी कसा भिजवला ते तुम्हाला सांगते. तर मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये पूर्ण साबुदाणा डोबेपर्यंत पाणी टाकलेलं आहे आणि रात्रभर भिजत ठेवलाय. आणि सकाळी आता साबुदाण्याचे वडे बनवते. तुम्ही सुद्धा असं करायचं आहे. जर तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही रात्री त्याला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला रात्री बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित साबुदाणा भिजेल, त्याच्यामध्ये कण राहत नाही. ठीक आहे, तर चला मग साबुदाणा भिजलेला मी घेतलेला इथं. आता त्याच्यामध्ये 7 ते 8 छोटे छोटे बटाटे होते, ते शिजून मॅश करून टाकलेले आहेत. परत 1 वाटी शेंगण्याचं कूट घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकलेलं आहे. शेंगण्याचं कूट कसं टाकायचं आहे, जाडसर टाकायचं आहे, खूप बारीक वाटून टाकायचं नाही आहे, जेणेकरून खाताना खूप छान आणि मस्त अशी चव लागते शेंगदाण्याचे तुकडे जर दाताखाली आल्यानंतर. ठीक आहे, आणि वरतून मी टाकलेल्या हिरव्या मिरच्या वाटून. हिरव्या मिरच्या तुम्ही कापून टाकू शकता किंवा वाटून टाकू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय. पण वाटलेले मी काय म्हणते, वाटलेले जर लहान लेकरांनी जरी खाल्ले ना तरी सुद्धा त्यांना तिखट तर लागेल, पण असं होणार आहे की दाताखाली लागणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही मला वाटतं की वाटून टाकावी. ठीक आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तरी करू शकताय. वरतून बारीक आपण कोथिंबीर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकले, बस एवढंच टाकायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काहीही टाकायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला खूप जास्त कोरडं जर वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकू शकता. थोडंसं टाकायचं, खूप जास्त वतायचं नाही, जेणेकरून आपले व्यवस्थित असे वडे बनतील. बघू शकता किती मस्त असे वडे बनतात. आणि असे वडून जेवढे पाहिजेत आपल्या कढई म्हणजे जेवढे बसतील तेवढे एकदा करून ठेवा. तेल गरम करायला ठेवा आणि नंतर मग वडे फ्राय करायचे आहेत, ते सुद्धा दाखवते मी कसे करते ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाणा वडे बनवताना किंवा खिचडी बनवताना शक्यतो तुम्ही जाडवाला साबुदाणा घ्या. बारीकवाला साबुदाणा चांगली चव देत नाही आहे. तर मी कधीही बारका साबुदाणा आणत नाही. एकदा आणला होता, पण ती बऱ्याच दिवस माझ्या घरामध्ये पडला होता, कुणीसुद्धा खाल्ला नाही. एकदा बनवलं तर असं वाटत होतं की मुलंसुद्धा खात नव्हते ते साबुदाणा. तर मी ठेवून परत मी थोडासा खाल्ला. आणि काय होतं ना, खालणारी कोणतीही वस्तू आपल्याला फेकून द्यायला नको वाटते, त्याच्यासाठी जबरदस्ती खावं लागते. तर काही अन्नाचं वाटोळ काही न करता ज्या गोष्टी आपण खातोय ना त्याच गोष्टी कधी बी घरामध्ये आणायच्या. ठीक आहे, तर चला मग आता साबुदाणा व्यवस्थित तेल फ्राय झालेला आहे आणि मी साबुदाणाचे वडे फ्राय करत आहे. तर आणि हे साबुदाण्याचे वडे तुम्ही उपासाला सुद्धा बनवू शकता. बरेच जण कोथिंबीर खात नाहीत उपासाला, तर तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकताय. अन्यथा कोथिंबीर जरी नाही टाकली तरी चालेल, पण उपासाला कोथिंबीर सुद्धा चलते. ठीक आहे, तर चला मग साबुदाण्याचे वडे आणखीन थोडेसे मी बनवून ठेवते, जेणेकरून हे तोपर्यंत फ्राय होतात तोपर्यंत हे सुद्धा बनवून तयार होतात. आणि शिवाय मी आता जेवढे लागणारे साबुदाण्याचे वडे तेवढेच करणार आहे, नाही तर मग भाजी चपाती राहून जाईल आणि फक्त हे वडेच खाल्ले जातील. आणि शिवाय आता जेवढे खायचे त्यांना, स्नेहाला, सचिनला आणि स्वप्नीला 3 जण खातील. आणि बाकीचे वडे मी तसं पीठ ठेवून देईल. रात्रीच्याला करण पाहिजे, नाही तर उद्याच्याला सकाळी करण. तर चला मग पटापट आता स्नेहाला सुद्धा टिफिनला न्यायचं सांगितल्याप्रमाणे की स्नेहाला टिफिनला आज वडे घेऊन जायच्यात. आणि आलेले आता ती तयारी वगैरे झाली. तर आता कधी होते म्हटली आता वडे, तर म्हटलं हा ठीक आहे होत्या. आता तिनं भाजी चपाती वगैरे खाल्लेली आहे, पण आता तिला वडे टिफिनला घेऊन जायच्यात, त्याच्यासाठी आता ती थांबलेले आहे. तर म्हटलं ठीक आहे, आता थोडेसे फ्राय होतील तर मग तू घेऊन जा. सचिनला मी थोडेसे देईन, तिला देईन टिफिनमध्ये आणखीन थोडेसे तळत. तर म्हटलं तू किचनमध्ये आलीस आणि नाकात बोटं घाल. तर म्हटली नाकात बोटं नाही का घातलं, मी साईडला थोडंसं खाजवलं होतं आणि हा व्हिडिओ टाकू नको म्हटली. तर म्हटलं नाही टाकणारच आहे, तर हसत होती मी टाकणार आहे म्हटलं.
तर मग त्या इथं खाजवलं तर बोट नव्हतं घातलं, तर असं असतं तिचं. आणि चला मग वडे तयार झालेले आहेत. आणि शिवाय तुम्हाला जितके तुम्ही लाल करायचे तितकं करू शकता, पांढरे करायचे जेवढे ठेवू शकता हे करू शकता. आणि तुम्हाला वाटतं असेल की थोडेसे पांढरे ह्यात लाल करायला पाहिजे होते, पण हे आत्तासुद्धा खूप जास्त असे कुरकुरीत झालेले आहेत. आणि खूप जास्त जरी कडक केले ना तर मग खूप जास्त कडक होतात म्हणा. आणि जर एवढे जरी पाहिजे असेल तरी तुम्हाला पांढरे वाटत असतील, पण खूप जास्त असे कडक झालेले आहेत, ते कुरकुरीत झालेले आहेत वरतून. आणि मध्ये तर कोणते पण वडे थोडेसे नॉर्मल असेच राहतात, ओलसर राहतात, आणि वरून त्याची एक लेअर असते ती कडक होते. तर चला मग मी आता अशा सध्या काढलेल्या आहेत. परत पाहिजे तुम्ही सचिन बोलले तर आणखीन थोडेसे लाल काढन. आणि वडे बघू शकता किती मस्त असे तयार झालेले आहेत. आणि आता पटापट वडे असे दाखवायच्या आधी ते संपून गेले. मी म्हणलो होतं जवळून तुम्हाला दाखवून, पण त्याच्या आधी स्नेहाने थोडेसे खायला घेतले. परत मी सचिनला देऊन टाकले. स्वप्नील म्हणलं आधी थोडेसे बनवू दे, मी नंतर खातो. तर ठीक आहे म्हटलं. आणि शिवाय गरम झाले ना तर वडे चांगले लागतात, आणि थंड झाले ना तर पूर्ण एकदम असे फुसके झाल्यासारखे होतात. तर स्नेहाची सुद्धा घाई होती, मला सुद्धा 2-3 टाकू दे म्हणून, तर तिनं सुद्धा टाकलेलं आहे. आणि मुलींचं खरंच किती मस्त असतं ना, मम्मी काय बनवायला आली की मध्ये येतात काहीतरी लोटबोट करतात. पण मुलांचं असं आहे की पटकन असं यायला किंवा काहीतरी करायला असं नको म्हणतात. तर असं आहे, स्वप्नील जर किचनमध्ये आला की तो मस्ती करण्यासाठीच येतो, काहीतरी सांगण्यासाठी येतो किंवा मस्ती करण्यासाठी येतो. स्नेहा काहीतरी करण्यासाठी येते कामं वगैरे. आणि जर स्वप्नीलला माहीत असलं ना व्हिडिओ बनवते म्हणून, तर तो फिरकतसुद्धा नाही किचनमध्ये, असं करतो. त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आहे त्याच्यासाठी. तर स्नेहा खाऊन बघते आणि वडे खूप छान झाले म्हणली. तर चला मग पटापट आणखीन वडे फ्राय करून घेते, आणि मग बाकीचे पीठ फ्रीजमध्ये मी ठेवून देते वड्याचं. आणि तुम्ही सुद्धा असे वडे एकदा बनवायचे आहेत, ट्राय करायचे आहेत, आणि मला सांगायचं आहे की तुम्हाला आवडले की नाही. ठीक आहे. आणि तुम्ही बनवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीत की कसे वडे झालेले आहेत. त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप जास्त सामानसुद्धा नाही, 4 ते 5 सामान लागलेले आहेत फक्त. तेवढ्यामध्ये इतके छान असे टेस्टी वडे बनतात. आणि उपास ज्या दिवशी तुम्ही धरता ना त्या दिवशी पाहिजे तुम्ही ट्राय करू शकताय, जेणेकरून तुमचा उपास ना खूप छान असा मस्त होईल, आणि तुम्हाला काहीतरी खाल्ल्यासारखं सुद्धा वाटतं. तसं नाही. आणि एवढं सगळं माझ्या एकदाच तोंडात घातलेलं आहे, म्हणजे पूर्ण तोंड भरून गेले. आणि तर गरम गरम वडे खायला परत खा म्हणाले. म्हटलं तोंडातलं संपू दे, आणि मला नको आता वास, म्हणलं खातो. तर थोडेसे शेवटी जेवढे वडे उरले होते त्याचा मी व्हिडिओ काढलेला आहे. बघू शकता किती मस्त असे क्रिस्पी वडे तयार झालेले आहेत. तर नक्की तुम्हाला सुद्धा नक्की आवडले असते. आणि जेवढं तेल काय होतं ते टिश्यू पेपरला लागून खाली गेलेलं आहे, आणि वडे खूप छान असे तयार झालेले आहेत. चला तर मग बघितले ना किती साधी सोपी सिंपल अशी रेसिपी मला दाखवलेली. अर्थात तुम्ही ते सगळे करून बघणारच आहोत, आणि मला कमेंटमध्ये सांगणारच आहोत कसे बनलेले ते. ठीक आहे. चला मग हा व्हिडिओ मी इथं संपवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, आणि दररोज लाईक करत जा. आणि तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणते व्हिडिओ बघायचे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा. शिवाय माझे दररोजचे ब्लॉग सुद्धा बघत जा. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.